जगाला जात पात धर्म सोडून एकत्र नाचायला लावून दुःख हलवण्याची ताकद फक्त सोहळ्यात. पुढे जाऊन सांगा, उभ्या वारकरी संप्रदायाला ओल्या चिंब आनंदात भिजवण्याची ताकद माऊली सोहळ्यात आहे, या सोहळ्यात आहे. आणि त्यासाठी पंढरपूर आहे, पण जंबू नावाचं एक द्वीप आहे. आता बोलत जा, तिथं एक बंदर धर्म नावाचं एक बोलत जा नगर आहे, तिथं विठू नावाचं एक झालं पाहिजे. त्या पाटलात नाव, त्या पाटलात नाव बस विठू पाटील नाव आहे. मग देह नावाचं एक नगर आहे, त्याच्यात शरीर एक गाव आहे, आणि त्याच्यात मनाजी नावाचा एक पाटील आहे. आपल्याला आता पंढरपूर तिकडलंही बिनी कडलंही पाहायचं. आता दोन्ही सापडून देतो तुम्हाला, दोन पांडुरंग सापडून देतो. तिकडला पांडुरंग कोण? विठू पाटील. हा, आता लागला करंट, विठू पाटील. आता याच्यातला पाटील सापडून देतो. याच्यातलं हे गाव कोणतं आहे? देह गाव आहे. देह एक गाव आहे. पण 7वा अध्याय, पायपा शरीराच्या गावा जया लागे आले का पांडवा. तुम्ही याच्यात आलात, मग हे एक गाव आहे, या गावाला एक पाटील आहे. त्या पाटलाचं नाव मानाजी पाटील. फायनल झालं. त्या पाटलाच्या ताब्यात खजगे. आपले पाटील नाही बरं का, आपली जमीन ऐकून पाटील. जमीन नाही पाटील, फक्त शेंड्याची टोपी घालायची, लोकांची लग्न मोडायची. पाटील हे बंगार पाटील. आपला पाटील कोण? आता 2 पाटील झाले, एक विठू पाटील, मानाजी पाटील. विठू पाटलाच्या ताब्यात अख्खं जग. मानाजी पाटल्यात 21 जण आहे. मानाजी पाटलाच्या ताब्यात 21 जण आहे. कोणते ऐका होता? इथून वर 5, इथून खाली 5, 5 आणि 5 10. आणि या 10 जणांना 11 शत्रू आहे. बाहेरून 5, आतून 6. बाहेरचे 5 शब्द रूप रस गंध स्पर्श, आतले 6 काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार. 7 5 11 11 10 21. म्हणून मानाजी पाटील आहे याच्यात. पण विठेवरचा पाटील किती वर्षापासून उभा आहे? 28. 28 कोणते घ्या मोजून? 28 कोणते घ्या मोजून? 4च तुम्हाला माहिती आहे. 4च माहिती आहे तुम्हाला. तुम्हाला 4च माहिती आहे. मी 28 सांगणार आहे. तुम्हाला काय माहिती आहे? 4च माहिती आहेत. त्रेपदायुग, त्रेतायुग, द्वापारयुग, सत्ययुग आणि शेवटचं. मग तुम्हाला 28 सांगतो मी, ऐका. 4 वेद 6 शास्त्र. 4 वेद 6 शास्त्र, 4 आणि 18 पुराण, 28 युगे. 28 फायनल बर का. चला वारकरी मंडळी पटकन उत्तर द्या. गीतेवर कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू झालं तेव्हा युद्ध पाहायला होतं कोण कोण? कोण? आपल्याला एकच माहिती आहे, धृतराष्ट्र आणि अर्जुन. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, खरी गीता कोणी ऐकली? टाळकरी मंडळी, टाळकरी मंडळी, गायक वादक महाराज मंडळी. खरी गीता कोणी ऐकली? अर्जुनानं. चूक. अर्जुनानं जर खरी गीता ऐकली असती तर अभिमन्यू मेला तेव्हा अर्जुन रडला नसता. अर्जुन रडला याचा अर्थ अर्जुनाचा मोह गेला नाही. मग खरी गीता कोणी ऐकली? पहिल्याचा अध्याय, ध्वजस्तंभावरी वानरू मूर्तिमंत शंकर. कोणी ऐकली? हनुमंतरायनं. मग गीतेचा अध्याय किती? सावध राहा. आज किती अध्याय? किती? 18. गीता कोणी सांगितली? गीतेला अध्याय किती? 18. ज्ञानेश्वरीला अध्याय किती? 18. मग ऐका, एका मिनिटात 18चे 18 अध्याय. एका मिनिटात. याच्यातच बरं का मोजायचे तुम्ही. आता ब्रह्म एक माया 2, ब्रह्म एक माया 2, गुण 3, वेद 4, भूत 5, शास्त्र 6, पुर्या 7, वसु 8, भक्त्या 9, इंद्रिय 10, रुद्र 11, राशी 12, धनतेरस 13, विद्या 14, 15 तिथी, 16 शृंगार, 17 तत्व आणि 18 पुराण. विठ्ठल. आता ते युग झाले. त्या पाटलाच्या ताब्यात अख्खं जग. किती युग उभं येतो? 28. मग याच्यात पाटील कोणता? बोला जा. मानाजी पाटील. मानाजी पाटलाच्या ताब्यात किती जण? 21. हा, पीठ बसला. आता त्यातल्या 21 जणांची माहिती ऐका. एक एक गडी लय नंगाट. ऐका, सगळ्यात सज्जन गडी हा. इनामदार. त्याच्यापेक्षा सज्जन हा कान. पण सगळ्यात खतरनाक गडी हा. किती बारीक फटीतून काय पाहिल सांगता येत नाही. खतरनाक गडी हा. आता ऐका एक एकाचा इतिहास. एक एकाचा इतिहास ऐका. याला आवडतो सुगंध आणि दुर्गंध.
याला आवडते निंदा आणि स्तुती. या 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 बसा आमच्या बोखंडी. याला आवडतो सुगंध आणि दुर्गंध, याला आवडती निंदा आणि स्तुती, याला आवडतो स्पर्श मऊ आणि कठीण, आणि याला आवडतं रूप सुरेख आणि भ्यासूर. दुसऱ्या अध्यायातले ववे बर का. हा गडी रूपाच्या बाबतीत लई डेंजर. कापड दुकानापुढं प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात. ते स्टॅच्यू असते ना प्लॅस्टिकचं, तरी माणसाची बादर प्लॅस्टिकचे काय ते आहे. बरं, याचं असं वैशिष्ट्य आहे, याला जर एखादी गोष्ट आवडली, एवढ्याला कामाला इथे. म्हणून किती खानदान दारुडे असू द्या, डोळे उघडे ठेवून दारू पित नाही. डोळे उघडे ठेवून दारू पित नाही. कोणती प्या, डिप्लोमॅट प्या, आरसी प्या, स्माइल बिअर प्या, हायर बिअर प्या, कोणती प्या. याला कधी हा गडी हलकट गोष्ट पाहत नाही. म्हणून दारू पिताना डोळे झाकावं लागा त्या. आणि दारुड्या दुकानात बाहेर येताना सरळ येत नाही, असं येतो बा, मी नालायक आहे, मी नालायक, त्याचं खाट. आता यानं पाहिली वस्तू, याला आवडली पण याच्यात डिरिंग नाही. हा कोणाला विचारणार पटकन, हा फिट बसलं की त्यांना. आता कोणाला विचारणार? मनाला हा म्हणला काय करू? म्हणलं लढ कर मेसेज. मनाने केला मेसेज. ते समोरचं गिराईक होतं पागल, त्यानं केला मिस कॉल, हे होतं कौर क्षेत्राच्या बाहेर, याच्याकडे नव्हता बॅलन्स. यानं केला दुसऱ्या फोनवरून फोन. तिच्या भावानं पाहिला ना असा रेटावला धरून. पोरगी पाहिली डोळ्यानं, सल्ला दिला मनानं, मार खाला अख्ख्या गावानं. मनाजी पाटील जसाच्या तसा. आणि संतांची संगत केल्यावर पंढरपूर सापडायचंय, पण आपल्याला आता पाटील सापडला. 2 पाटील सापडले, पहिला पाटील आणि दुसरा पाटील मनाजी पाटील. आता मनाजी पाटील कोणाला घाबरतो त्याचा शोध लावा. आता तुम्ही मी घरात सगळ्यात जास्त कोणाला घाबरतो? बोकडे ऐकायचं असलं तरी माणसं म्हणते घरात विचारू दे थांब. कोणाला घाबरतो? बायकोला. आता मनाजी पाटील कोणाला घाबर? मनाजी पाटलाला बायकोच नाही. मनाजी पाटलाला बायको नाही. ऐका आता बारीक, मनाजी पाटलाला बायको नाही पण प्रियशी आहे. मनाजी पाटलाला बायको नाहीये पण प्रियसी आहे, आणि त्या प्रियसीचं नाव आहे इच्छा. आता ऐका आता ऐका बारीक. पाटील कोण? मनाजी पाटील. गडी आहे ना पुसक. मन कसं आहे? न पुसक, पण प्रेम आहे तिचं, त्याचं एक जणी हो. त्या प्रेमाचं प्रियसीचं नाव इच्छा. आता गेलीहून इच्छेचा बाप अहंकार, इच्छेचा बापा अहंकार, इच्छेची आई प्रकृती. ही प्रकृती आहे, ही झाली इच्छेची आई. हिचा बाप, हिचा प्रकृती, इच्छेचा बाप अहंकार, आणि इच्छेचा प्रियकर मन. मग इच्छेचं प्रेम कोणावर आहे? मनावर आहे. मग एक वाक्य लिहून ठेवा आणि उत्तर द्या. आता टाळकरी 2 मिनिटं वेळ देतो सगळ्यांना. इच्छेला बाळ होणार नाही का? इच्छेला काम नाही. करेक्ट. इच्छेला बाळ होणार नाही का? प्रिय करत न पुसके, बाळ होईलच. पुरावा 7वा अध्याय. इच्छा ही कुमारी झाली, ते कामात ते तारुण्य आली. आता एक यदी आहे, इच्छेला बाळ होणार नाही पण तिला काम आहे. कामाची तृप्ती झाली नाही का क्रोध तयार होतो. कामाची तृप्ती झाली नाही का क्रोध तयार होतो, आणि काम तृप्त झाला की लोभ तयार होतो, आणि लोभ तयार झाला का ती गोष्ट वारंवार मिळावा म्हणून मोह तयार होतो, आणि जमलं नाही का मत्सर तयार होतो, आणि जमलं तर मी कोणीतरी आहे हा अहंकार तयार होतो. आणि हे सगळे 6 जण माणसाला संपवतात. पुरावा 3ऱ्या अध्यायातल्या शेवटच्या ओव्या. जळेविण बुडविती, आगीविण जाळीती, दोरेविण बांधिती, चिखलेविण रोविती, पाशकेविण गोविती, हे ज्ञाननिधीचे भुजंग. मग आता मनाजी पाटील जर जिंकला तर दुसरं पंढरपूर तयार होईल. कायाही फायनल. ही पंढरी जर करायची असेल, शरण जाऊ धारा पांडू, शरण जाऊ धारा
पांडुरंगा आणि त्या पांडुरंगाचा अवतार दुखिता तुलनेसी धर्मादुकासे आले मनोनी रामेश्वरी मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले आरती तुकारामा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुरामा सच्चिदानंद मूर्ती सच्चिदानंद मूर्ती बायला कवी रामा आरती तुकारामा ज्ञान जगी इतने राते कोणी अवतार पांडुरंगा अवतार पांडुरंगा ठेविले ज्ञानी आरती नारायणा दुसरा अवतार कोणता दुसरा अवतार कोणता दैवताचे नाव सिद्धेश्वर दैवताचे नाव सिद्धेश्वर दैवताचे नाव सिद्धेश्वर दैवताचे नाव सिद्धेश्वर सिद्ध भेटला पुण्यभूमी दैवताचे नाव सिद्धेश्वर दैवताचे नाव सिद्धेश्वर कोण राहतो ज्ञानराज माझी योगाची माऊली ज्ञानराज माझी योगाची माऊली निगमवल्ली प्रकट केली निगमवल्ली प्रकट केली निगमवल्ली प्रकट केली म्हणती ज्ञानदेव तुम्हारी से ज्ञानदेव तुम्हारी से ज्ञानदेव तुम्हारी से राजा गुरु महाराज मनती ज्ञानदेव तुम्हारी से मनती ज्ञानदेव संताची संगत करा तिथं तुम्हाला भजन ऐकायला मिळेल आणि भजन करण्यासाठी मनाजी पाटील ताब्यात घ्या आणि मनाजी पाटील ताब्यात झाल्यावर हे पंढरपूर होईल आणि हेच पंढरपूर ज्ञानोबारायांनी कधी केलं शके 1272 तै टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला पण कधी जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्करमूर्ती वाढो कशावरून हे जुगाट जुगादीचे काळाचे आणि ती एक वाक्य सांगून ठेवतो ज्ञानोबा तुकोबाची वारी आहे तोपर्यंतच हे जग आहे जग आहे तवर ज्ञानेश्वरी असं नाही ज्ञानेश्वरी आहे तवर आता ही आपली वारी सुरू होणार आहे पण आता आपल्याला 2019 ला वेगळी वारी ऐकायची आहे कशी काया ही पंढरी याच्यात पांडुरंग आहे तुम्ही याला चांगलं करा पुरावा 3रा अध्याय तुम्ही देवा ते भजाल देव तुम्हा दृष्टवेल परस्पर घडेल प्रीती जेत आज्ञापक व्हाल वाच्या सिद्धी पावाल तुम्ही देवांतरा न भजावे तुम्ही स्वधर्मात ते जावे धर्म पाळा आणि 2019 ला वारीतला पहिला प्रश्न पहिले संकल्प करायचे आहेत आपल्याला 4-5 जरा सावध पटलं तर हा म्हणायचं नाही पटलं नाही म्हणायचं त्यात काही एवढं विशेष नाही नाही म्हणलं तरी मी माझं मला पटलं तर तुम्हाला माणूस मेला मेला माणूस मेला कुठं जालता स्मशान होईल जाळल्यानंतर तुम्ही ती राख कुठं टाकता नदीत आजपासून संकल्प करा 2019 ला पहिली पंढरीची वारी माणसाची राख नदीत टाकू नका नदी ही माता आहे नदी ही बोला जा नदी ही माता आहे पाया पडतो तुमच्या पंढरपूरला गेला तरी नदीतच आंघोळ करणार काशीला गेलं तरी नगर आंघोळ मग तुम्ही काय करा मेलेल्या माणसाची राख ती जागा झाडून गोणीत भरा आणि गोणीत भरून घरी आणा शेतात एक खड्डा घ्या आणि आई वडिलांची आठवण म्हणून एक झाड लावा पंढरीची वारी 5-6 वाऱ्या सांगणारे पटकन ऐका झाडं लावा आणि लावणं काळाची गरज आणि तुम्हाला हे पटतंय का बा राख नदीत टाकू नये मान्य का बा
पाय बरं का, परत मी गेल्यावर ऊर फट बोलायचं नाही, हे नाही आताच मान्य आहे ना, कारण नदी ही स्वच्छच ठेवायला पाहिजे. पटतंय का बघा तुम्हाला? माता आहे ती. दुसरं वाक्य, झाडं लावा आणि झाडं लावण्याची प्रसिद्धी करू नका, पेपरबाजी करू नका, पेपरबाजी करू नका, झाडं लावा, पेपरबाजी करू नका, प्रसिद्धी करू नका. आला आता जून महिना, दरवर्षी वृक्षारोपण, खड्डा तोच, फक्त उकरा झाला. आता 17 तारखेला शाळा उठली का गुरुजी उठला, आले आज सोमवारी, आज 8 दिवस शाळा सुरू. गुरुजीच्या हातात लगेच छडी, पुराण, टिकावान, उकार उकार उकार. कोणी उकराय? कोण उकर उकर? लगेच पुढारी येणार, लगेच एक पेपर वाले मीडियावाले लगेच सरका 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 सरका, स्माईल स्माईल. लावले झाड, मेले झाड, मेले. पेपरला बातमी यायची आज झाड मेले. पाया पडून सांगतो, झाडाची प्रसिद्धी करू नका. मुलीनं बापाच्या घरी असताना माहेरची आठवण म्हणून एक बापाच्या दारात झाड लावा. सुनबाईनं नवऱ्याच्या घरी गेल्यावर मी ह्या घरात लक्ष्मी आले म्हणून तिथे एक झाड लावा. 10वीच्या मुलीनं मी शाळा सोडून जाणार आहे म्हणून एक झाड लावा. आणि कॉलेजच्या पोरांना मी एक कॉलेज सोडणार आहे म्हणून एक झाड लावा. आणि ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचांनी आम्हाला गावानं बोकांडी घेतलंय म्हणून एक झाड लावा. नुसत्या खुर्च्या गुतवायला सरपंच होऊ नका, याची त्याची जिरवायला होऊ नका. आणि 80% सरपंच फक्त जिरवायलाच झाल्यात, काही फायदा नाही. 80% सरपंचांना गावातल्या मराठी शाळेचा पट माहीत नाही. काय नाही, फक्त जिरवायची. काय किती गुरुजी आहे माहित नाही. आणि 40% सरपंचांना गावात आपल्या गावाला सरकारी डॉक्टर कोण आहे हे माहित नाही. फक्त जिरवा जिरवीला सरपंच होऊ नका. खुर्चीचा फायदा गरीबाला हो द्या, खुर्च्यांचा फायदा गरीबाला हो द्या. उद्या प्रत्येक सरपंचाने सरकारी डॉक्टरला आठवड्यातून एकदा गावात बोलवलं पाहिजे आणि गावातली चेकिंग केली पाहिजे. मान्य का बघा? शाळा उघडल्यावर सरपंच गावात शाळेत गेला पाहिजे. गेलाच का आला 15 ऑगस्ट सोडून? गेलाच भाषण हाणाय 15 ऑगस्टला. 4थीच्या पोरांना इंग्रजीच्या गोष्टी सांगतो. आणि हे 15 ऑगस्ट 26 जानेवारीला भाषण करणारे पुढारी ध्यानात ठेवा, पोर गोळ्यांमुळे तुमचं भाषण ऐकत आहे. तुम्ही अगोदर गोळ्या वाटा, पोर गुतलेत कशामुळं? गोळ्यांमुळे. मग भाषण लवकावर उरकाव म्हणून पोरं वाजितात टाळ्या. याला वाटतं आवडलं, आवडलं का घोडा लावतं पोरं, आवडलं का? प्रत्येक व्यक्तीनं झाड लावलंच पाहिजे, यावर तुमचं मत काय? आणि झाड लावाल तर पर्यावरण वाचेल. त्यासाठी प्रसिद्धी करू नका, यष्ट्यांवर लिहू नका, मुताऱ्यांवर लिहू नका, वट्यावर लिहू नका. व्यक्ती मी भारताचा नागरिक आहे म्हणून प्रत्येकानं आजपासून एक संकल्प करा की मी झाड लावणार आणि ते जगवा. फोटो येईपुरतं लावू नका. हे तुम्हाला पटतंय का बघा? आणि ह्या 2 गोष्टी केल्या तर पंढरीची वारी होईल. देव सोडून काय करायचं? 1.5 तास देव सोडल्यानं काय फरक पडला? मान्य, हे गोष्टी तुम्हाला दोन्ही बी. तिसरी गोष्ट सांगणार आहे, ऐका. आपल्या गावात तरुण स्त्री, तरुण पुरुष मेला, आपण त्याला जाळणार आहोत, तर जाळायच्या अगोदर त्याचे अवयव काढून घ्या, काढून घ्यावं. पाया पडून सांगू, एखाद्याचा डोळा जर दुसऱ्याला दृष्टी देत असेल तर गैर काय? काय गैर आहे? एखाद्या गरीबाच्या मुलीला जर एखाद्याची दृष्टी मिळाली आणि तिचा डोळा जर सुंदर होत असेल तर नाहीतरी तुम्ही तसंही ते प्रेत जाणणारच आहे. अवयव दान करा ही पंढरीची वारी, झाड लावा ही पंढरीची वारी. 2 भाषण करू नका, भाषण करूच नका, राहू द्या. तुमच्या घरात भाषण करा, घरात तर बोलत नाही. भाषण करू नका. 1 प्रत्येकानं अवयव दान करा, पंढरीची वारी होईल. प्रत्येकानं झाड लावा, पंढरीची वारी होईल. 2 नीट ऐका, 2 झाड हे लावलंच पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, 2-4 गावचे लोक आहे कीर्तनाला, आपल्या गावांमधली जी मंदिर आहेत
त्या मंदिरांचं पावित्र्य राखायला सुरुवात करा. 80% देवळांचं पावित्र्य नाही, फक्त मंदिरं बांधायची घाई आहे. गाजरं कोणी पाहत नाही त्या देवळात. ज्यांची घरं देवळा शेजारी आहे त्यांनाच माहित नाही आज एकादशी. ते पाक होतो वाजलो म्हणते आज एखादी एकादश मी आता आमलेट खालं. आता हे पुढारी बिडारी हे कधी देवळाकडे येते ना. आता हे सप्त्यापुरती पाटील आहेत. सप्ताह झाले यांना काय घेणं, मारुती देवळातून जाऊ नाही तर गावातून जाऊ, काय नाही महाराज, काही घेणं नाही. लंकेचा मालक होता रावण, लंकेचा मालक, तरी शंकराची भक्ती करीत होता. हे ग्रामपंचायतीला निवडून आलं तर देवळात जात नाही. ईडी आवलात खरो खरो तुम्ही करा, आम्ही हाणतो नाळ्या. एक एक गावांमधले गावांच्या पुजाऱ्याला पैसे जाऊ द्या, पण प्रत्येक काय नाही महाराज. देवळाच्या समामांडपामध्ये म्हातारी झोपा द्याल त्यांच्या तंबाखूच्या पुढे देवळात, संध्याकाळी पोरं झोपाय जातात त्यांच्या गोव्याच्या पुढे देवळात. ते मारुती कुणीकडून ते पार देवळांचं वाटोळ झालं. तुमचं काय मत आहे? गावातले लोक 2-4-5 हजार रुपये जाऊ द्या, पण देवळाला पुजारी ठेवा, पण देवळाचं पावित्र्य टिकवा, तर पंढरीची वारी. मला हे पटतंय का सांगा मला. हा रातभर देवळात भजन झालं ना, सतरंजीला घडी सुद्धा भजने घालती नाही, पडेल तशी सतरंजी. होत्या पीठ काढीत नाही, त्याची किंमत कमी होती. त्याला 5-6 ठोकळा दिला, तो ठोकळा घेऊन गेला पण पीठ नाही बघ. पीठ खारडाय त्याला ठोकळा दिला 5-6, त्याने ठोकळाच नेला घरी, पण नाही पीठ काढ. लय आळशी. नाही काही नाही राहिलं. आणि हे तुम्ही कराल. आणि दुसरी एक गोष्ट मला सांगायची आहे, देवळांमधली देवळं गावांमधल्या ज्या मूर्ती आहेत भंगलेल्या, हात तुटलेले पाय तुटलेल्या, या मूर्ती उद्या परवा गोळा करा, नेऊन टाका कुठंतरी. त्यामुळं गावांना निगेटिव्ह ऊर्जा मिळते, ऊर्जा राहिली नाही. एक वाक्य सांगू एका मिनिटात. हा माईक आहे, याचं बटन तिकडं आहे, त्याने बटन दाबल्यावर याच्यात आवाज येणार आहे. हा 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 ही ध्वनी ऊर्जा आहे, आपलं विद्युत ऊर्जा आहे. माझ्या तोंडातून शब्द जेव्हा माईकवर आदळेल तेव्हा शेवटच्या माणसाला आवाज जाईल. ही विद्युत ऊर्जा आहे, विद्युत ऊर्जा आहे. तिकडे जाणार आहे ती ध्वनी ऊर्जा आहे, पण इथं ती ऊर्जा आहे ती धनुत ऊर्जा. आणि गावांमधली जी कुलदैवत आहेत यांचं पावित्र्य नसल्यामुळं लोकांना निगेटिव्ह ऊर्जा मिळते. गावातली ती भंगलेल्या मूर्ती काढून टाका, काढून टाका. ते काही फरक तुम्हाला पटतंय का सांगा मला. बळच माना हल्ला का नाही. आणि तरुण पोरांनी 8 दिवसातून एकदा रविवारी सकाळी देवळा पुढे या, थोडीशी कुऱ्हाड बिराड घेऊन या, आणि मंदिरांजवळची जी घाण आहे ती सगळी तरुणांनी काढून टाका, काढून टाका. एक अर्ध्या तासाचं काम आहे, पण काढायला पाहिजे. पुढाऱ्याला घेऊन येऊ नका, तो घरीच राहू द्या. तो आल्यावर त्याचाच फोटो येईन, तुम्ही मेले झाडं तुडू तुडू, त्याचीच लाल वहिनी आणि झाड राहू दे, त्याला घरीच राहू दे, तो नको आणू. आणि 10-5 पोरांनी जर मंदिराचं म्हणजे मंदिराचा परिसर 8-10 दिवसातून स्वच्छ केला, तिथं स्वच्छता असते, तिथंच देव असतो, आणि तीच पंढरीची वारी असते. या उड्या पथ्य जर पाळले ना महाराज, तर पंढरीचा पांडुरंग तिथून या घरात येईल. याच्यावर तुमचं मत काय? आजारी तुम्ही हा म्हणा, नाही तर नाही म्हणा. तिसरी गोष्ट, लग्नांमधले सत्कार बंद करा आणि ते पैसे चाऱ्याच्या छावणीला द्या. पूर्वी फक्त गडी फेटा बांधायची, काय बावळ्याचा बाजार झालाय. मग आम्हाला घ्या 9 वार, धोत्रवाल्याला घ्या 9 वार, आणि जीन पॅन्ट वाल्याला घ्या 6 वार. काय बावळ्याचा बाजार आहे. बाया फेट्या बांधायला. बरं बायांचं सोडा, कीर्तनकार बाया टीव्हीला, कीर्तनात टीव्ही संप्रदाय येतो. आता आमच्याकडे एक नवीन पद्धत आली संप्रदायात, जॅकेट. मोठा दानका उठला तो, गायकाला जॅकेट, वाजवणाऱ्याला जॅकेट, बाईला जॅकेट, बाईला जॅकेट,
जॅकेट कधी घालते माहिती आहे तुम्हाला? कधी घालते माहिती? कधी घालते? तमाशा सुरू होताना पहिला कोण येतो बाहेर? नीट ऐका आता 2च मिनिटात तमाशा सांगतो. पहिला कोण येतो माहिती का? ढोलकीवाला. आणि ढोलकीवाला कसा वाजवतो ऐका. ढकल नरकात, ढकल नरकात, ढकल नरकात. अरे वाजून पहा ना. ढकल नरकात, ढकल नरकात, ढकल नरकात. मी म्हणलं आले काय म्हणून ढकलाय नरकात. ढकल नरकात. माझ्या कीर्तनाला विनोद करावं नाही लागत महाराज. आपापत ढकल नरकात, ढकल नरकात, ढकल नरकात. कोण येतो? ढोलकीवाला. ढोलकीवाला. त्याच्यानंतर त्याच्या मागून येतो हलगीवाला. हलगीवाला. कोण 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 कोण. तो म्हणला ढकल नरकात, ढकल नरकात, ढकल नरकात. हा म्हणला कोण 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 कोण. मग लगेच एक हलगी ती एकच काडकी. सबजन 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 सबजन. मग एक जण म्हणला किती काळपर्यंत? दुसरं येते लगेच सप्तजन्म ठेप 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 सप्तजन्मे ठेपेपर्यंत ही मंडळी नरकात जाऊ दे. कोणती? जी जत्राचा तमाशा ठरवायला आली ती. ही सगळी मंडळी कुठे जाऊ दे? बोला पटकन. नरकात. आणि नरकात गेल्यावर शेवटी एक जण येत असतो पहा. तो जॅकेट घालत राहतो, एक टांगी टाईट राहतो. एक गावा मी एक गावा मी विठोबाचं नाम आणि नाही आता आणि का बेगाव नाही आता एक गावाने विठोबाचे नाम आणि का बेगाव नाही आता आणि का बेगाव नाही आता. एक गाऊ आम्ही विठोबाचं नाम आणि नाही आता आणि का बेगाव नाही आता एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि का बेगाव नाही आता आणि का बेगाव नाही आता. आणि जॅकेट घालायचं नाही, कारण जॅकेट का राहत. फेटे बंद करा. ज्यांना फेटा बांधायचं ते रोजानं जाते. लग्नांमधले सत्काराचे खर्च बंद करा आणि एक ते पैसे छावणीला वापरा किंवा गरीबाच्या प्रवेशाला वापरा. हे तुम्हाला पटतात का? मुद्दे पहा.
लग्नामध्ये सत्कार बंद करा. लग्ने साधे केले तरी मुलं होतात. कशातही पैसे घालू नका. इतक्या बावळट पद्धती आणल्यात आता. लोक इतके बिंडोक झालेत, रात्रीच्या लग्नाला नवरदेव छत्री धरतात. येडा नवरदेव तो थोबाड सडलं त्याचं गोवा खाऊन. कशात पैसे. पूर्वी चांगले लोक मांडी घालून जेवत होते. उभ्यानं जेवण आला आणि ते वराड नाला ताटली हातात घेत भात कान फाटली. त्याला भातच सापडा नाही, ते ताटलीच घेऊन घरी गेलं. पूर्वी गुलाबजामू चांगला गोल होता, लांबावला कोणी यंदा. गोल होता तो टपटपा खायचे लोक. आता लांबल्यामुळं म्हाताऱ्यानं फेकला तोंडात, नागपुडीत गुतला. मी आलो. कशातही पैसे घालायचे. पूर्वी चांगले तांदूळ हातात देत होते, आता पुढे गेला. आता लग्नात एक फाजील पद्धत आली, प्युअर फाजील. मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार. गेट केलाय त्याला. तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. तो हायवे तो आता 99ला झाला, नाही तर 35 होता पहिला. त्या नवरी मागत 2-4 पुरी, इथल्या फटीत चमकी. नवरदेवा माग ती खांब्यासाठी लटकेल 2-4 आणि त्याच्या पुढे तो बँडवाला. बहरा फूल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसं प्रेत पेटवायचंय आता. बहरा फूल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. आणि तो महबूब चालू तो कसा माहिती का. आणि त्याच्या पुढे फुलं टाकीत. अरे बाटलीची बुच टाका एवढं दे. ते मरणाचं कोटरी हाणतं त्याला घाला फुलं मिळणार. या गोष्टी आता काळाने बदलल्याच पाहिजे. आणि बदलल्या का ती आषाढी वारी. तिसरी एक गोष्ट सांगतो. तिसरी एक गोष्ट सांगतो. आता ऍडमिशन सुरू झाले. पालकांनी मुलांच्या कलानं ऍडमिशन घ्या. पालकांची सक्ती लावू नका. पखवाद्याला वाटतं माझं पोरगं पखवाद्या व्हावा, मला वाटतं माझं पोर बाबा व्हावा, गायकाला वाटतं माझं पोर गायक व्हावा. असं घडू शकत नाही. ते येडं होऊ शकतं. मग डॉक्टरची जवळजवळ येडीच आहेत. बाप हृदय रोग तज्ञ, पोराला बीपी. नाही असं करायचं नाही. मुलांचे ऍडमिशन हो द्या. आणि आता दुसरी एक गोष्ट, या गोष्टी तुम्हाला पटल्यात का बघा. लग्न साधे करा, पैसा वाह्यात घालू नका, लक्षी नम्रतेनं टिकवा. आता एक वाक्य सांगतो, थोडं वाईट आहे पण सांगूनच टाकतो. महिला मंडळ, उसाला आली हुमणी, हुमणी. डाळिंबाला आला तेल्या, कपाशीला आली बोंडाळी. तसा प्रत्येक गावाला एक 5-6 महिन्यात रोग आलाय. पुरी पळून जाणे. मोठा दणका उठला, दणका. त्याला लेव्हल नाही, क्वालिटी नाही, काय नाही. नवरी संघ कलवरी आली ना आचार्य संघ गेली. तो आचार्य आलता जागरण गोंधळाला, त्याच्या आत लंगर तुटला का. एक वाक्य सांगतो पोरीनं. बऱ्याच लोकांना वाईट वाटतं इंद्रिकर डायरेक्ट बोलतो. बऱ्याच पोरांचं असं म्हणणं आहे, बाबा दारुड्याला लई इंद्रिकर बोलतो. काही पोरं म्हणते तो आम्ही कुठं त्याच्या बापाची पेतो, त्याचं काय जातंय. तुम्ही माझ्या बापाची पेत नाही आणि माझ्या बापानं तुम्हाला का पाजावं.
माझ्या बापानं तुम्हाला पाजूही नाही आणि माझ्या बापाला तुम्ही जर पाजायची गरज नाही, पण तुमचा बाप तुमच्या अंत्यविधीला गेलाय याच्याबद्दल खेद आहे. माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत जाऊ नका. महाराज मरू द्या तिकडे, उलथू द्या, कीर्तन संपल्यावर का महाराज. पण तरुण म्हाताऱ्या माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि बाकीच्याने तुमचा मित्र म्हणून ऐका, ते खरंच आहे. यावर तुमचं काय मत आहे? थोडं कानाला तुम्हाला वाईट आहे, पण हसण्यावारी गोष्टी नेऊ नका पोरांनो. या 4 वर्षामध्ये बाप मुलाच्या अंत्यविधीला गेलाय, याच्यात बदल करा. आयुष्यामध्ये त्या बापानं असं काय पाप केलंय का ज्या बापानं मुलाला खांदा द्यायचा आहे? आयुष्यात त्याने काय वाईट केलंय? चष्मेचा काचा फुटलेला बाप अंगणात बसला, संध्याकाळची वेळ होती महाराज. चष्मेच्या काचा फुटलेल्या बापाला दोघांनी उचललं, स्मशानात नेलं. 24 वर्षाचा तरणा बाण पोरगा त्याचा दारू पिऊन मेला. चष्मेच्या काचा फुटलेल्या बापाने मुलाचा चेहरा ओळखलं. सरळ झालं जाती बापाच्या हातातली काठी खाली पडली. थरथरणारा बाप गप दिश खाली बसलं. थरथरणाऱ्या बापानं 24 वर्षाच्या तरण्या बाण पोराच्या तोंडात पाणी ओतलं. आग लागली प्रेताला, आग. स्वतःच्या पोराची राग झालेली बापानं उघड्या डोळ्यानं पाहिली. बाप पागल होत असेल तर आई वांद राहिलेली. काय वाईट सांगा, प्रश्न आहे. सांगा पोरानं मग तुम्हाला इंदुरीकर सांगा पोरानं तुम्हाला इंदुरीकर दारुड्यांबद्दल वाईट बोलला, यात काय खेद आहे? तुम्हाला राग येतो. 80% पोरींना इंदुरीकरचा राग येतो. आम्ही कसे कपडे घालू, कसे कोणासंगही जाऊ. जाण तुम्ही, जा ना. कीर्तन संपल्यावर जा ना. आता फक्त एक ऐका, माझ्या बापाचं काही जात नाही, पण मी एका मुलीचा बाप आहे हे जाणार. पुरीला वाटतं पण आम्ही कसे भांग पाडू, कसे कपडे घालू, इंदुरीकरला काय कळतं, त्याचं काय बापात जातं. जात नाही माझं, पण हे मी एक मुलीचा बाप आहे. 2019ला आषाढी वारीला पोरींना सांगतो, तुम्हाला एक वाक्य माझं ऐकाल. पोरीनं तुम्ही जा नाही जाऊ नका, आमच्या बोलण्याचा तुमच्यावर परिणाम होणार नाही, आम्हाला गॅरंटी आहे. तुम्ही जी झक मारायची ती मारणार. तुम्हाला आमची बोलण्याची अजिबात त्यांनी सांगून टाकलं. फक्त एक वाक्य माझं आज ऐका पोरीनो. पाया पडतं सगळ्या पोरीनो, तुमच्या सगळ्या पोरींच्या पाया पडतो. माझं एक वाक्य ऐका. तुम्हाला जसं वागायचं तसं वागा. फक्त ह्या बिचाऱ्या शेतकऱ्याची मला चूक सांगा की त्यानं आयुष्यामध्ये तुम्ही त्याला बर्बाद करायला निघलात, एवढंच सांगा. फक्त सांगा एवढं की त्यानं आयुष्यामध्ये काय चूक केली की त्याची माणसातली किंमत कमी झाली, की समाजातली किंमत कमी झाली, आणि वय झाल्यावर त्याला समाजामध्ये तुम्ही अपमानाचं जगायला लावलं, याच्यात त्याची चूक सांगा. चूक. पोरीनं तो व्हायला निघला ना तुमचा बाप. त्याला 3 कौलाचं घर आलतं, 1 गाय आलती आणि 2 शेळ्या आलत्या. त्याच्या बायकोनं डोक्यावर दगड वाहिली आणि कौलाचं घर बांधलं. पोरीनं त्याची बायको एक वेळेस भाकरीला कालवण नव्हतं तर लोणचं चोळत होती, आणि काही चहाला साखर नव्हती तर चहा पितच नव्हती. डोक्याला तेल नव्हतं तर डोक्याला तेल नव्हतं तर ती पाणी डोक्यात टाकून भांग पाडत होती. पण तिनं संसारात कसर नाही केली. तुमचा जन्म झाला ना पोरीनो, 15 मिनिटं तुमचा बाप एकटा हसत होता. का हसला माहिती आहे तुम्हाला? का हसला माहित आहे? त्याच्या आईने त्याला सांगितलं होतं, तुम्हाला जर पहिली मुलगी झाली तुला तर तू सगळ्यात भाग्यवान आहे म्हणून. तुमचा जन्म झाला ना पोरीनो, तुमचा जन्म झाला ना, तर त्यानं परिस्थिती नसताना सगळ्या घराला चहा पाजला. घरात माणसं किती राहत होती? 2. तुम्ही 1.25 महिन्याच्या झाल्या पोरीनो, 1.25 महिन्याच्या. तुमची आई पाय पसरायची आणि तुम्हाला दोन्ही पायाच्या मध्ये आंघोळीला पालथं झोपवायची. पोरीनो, ईश्वरासारखा बाप. तुमची आई तुमचा अंग सोडत होती आणि तो बाप तुमच्या अंगावर पाणी ओतत होता. तो का? अरे ती माझी मुलगी आहे. माझ्या बायकोने जरी आंघोळ घातली तरी तो पाणी ओतत होता. तुम्ही चालायला लागले ना पोरीनो, चालायला लागलं ना, तर तुमचा बाप बोटाला धरून तुम्हाला गल्लीनं चालवत होता. तुम्ही बोलायला लागल्या तर बोबडा बोलत होता. आणि तुम्ही लई रडायला लागले ना पोरीनो, लई रडायला लागल्या ना, तो गाल ओढायचा, मुका घ्यायचा तुमचा. पण तुम्ही नाहीच राहिला ना, तो ईश्वरासारखा बाप गुडघे खाली टेकवत होता आणि हात दोन्ही टेकवायचा आणि तुम्हाला पाठीवर घ्यायचा. घोडा झाला होता तो घोडा. एक हात वरती धरायचा आणि अख्ख्या घरात फिरायचा. पोरीनं तुम्ही जेवत नसले ना, तो एक हात चिवला देत होता आणि एक घास मुलीच्या तोंडात घालत होता. तो तुम्ही शाळेत घेऊन चालला ना, तुम्हाला तो शाळेत
घेऊन चालला ना शाळेत, तर तो शाळेजवळ न्यायचा, दुकानामध्ये 2 चॉकलेट घ्यायचा, 1 चॉकलेट तुम्हाला द्यायचा आणि 1 चॉकलेट खिशात ठेवायचा. शाळा सुटेपर्यंत पायरीवर बसून राहायचा आणि बोटानं येताना घेऊन यायचा. तुम्ही 10वीला तासाला गेला ना, उशीर झाला ना तुम्हाला यायला, तो रोडला सापडायला यायचा. पोरीनो 10 दिवस 10वीची परीक्षा होती, तर तो 10 दिवस बिगर जेवणाचा तुम्हाला शाळेत सोडून पेपर संपेपर्यंत झाला खाली बसत होता. परवा तुमच्या सीईटीचा निकाल लागला तर ऍडमिशनला पैसे नव्हते. पोरीनो त्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले आणि तुमच्यासाठी पैसे उभे केले. पोरीनो तुम्हाला पाहायला पाहुणे आले, त्याच्या घरात पैसे होते, पण पोरीनो त्याच्या घरात गाद्या नव्हत्या. गाद्या नव्हत्या. त्यानं शेजारच्या कोण गाद्या आणल्या आणि जेवल्यावर पाणसं म्हणली मला मुलगी पसंत नाही. पोरीनं तो एकटा हसला आणि संध्याकाळी उशीमध्ये मुंडकं गुंतून ढसढसा रडला. काळी आईचा व्यवहार केला आणि तुमचं लग्न केलं. पोरीनं आजच्या कीर्तनात पाया पडून सांगतो, तुम्हाला जसं वागायचं तसं वागा. तुमच्या कपड्याबद्दल कोणी बोलू शकत नाही, तुमच्या केसांबद्दल कोणी बोलू शकत नाही, तुमच्या प्रेमाबद्दल कोणी बोलू शकत नाही. तुम्हाला वागण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. फक्त तुमच्या पाया पडतो आणि एक वाक्य सांगतो, हा ईश्वरासारखा बाप फक्त गल्लीने वर मान काढून चालू द्या, त्याच्या आयुष्यामध्ये मान खाली होऊ देऊ नका. हीच पंढरीची. तुमचं ज्या मुलावर प्रेम आहे ना, ते डायरेक्ट तुमच्या बापाला सांगून टाका मी त्या मुलाशी लग्न करणार आहे. तरी तो 5 लाख घालायला तयार आहे, पण त्याला समाजामध्ये मान खाली घालायला लावू नका. तळतळून मेले रे बाप, तळतळून मेले. मुलींनो हे मान्य आहे तुम्हाला? मान्य आहे? आया तुम्हाला मान्य आहे? फक्त मला एक वाक्य सांगा महिला म्हणलं. पोरीनो आजच्या कीर्तनात एक वाक्य ऐकाल का? तुम्ही तर बोलायच्याच बंद झाले. ऐकाल का? महाराज म्हणून ऐकू नका, फक्त तुमच्या पाया पडतो. ऐकाल का? अरे ऐकाल? फक्त त्या बिचाऱ्याची दाढी वाढली ना वाढू द्या, शर्ट फाटला तर फाटू द्या, बनियन मळालं तर मळू द्या. फक्त त्याला आयुष्यात अपमानाची बाजू देऊ नका, कसंही वागा. आता सध्या सरपंच साहेब सगळे लोक ऐका, आता मुलींची अशी तक्रार आहे का माझ्या प्रियकराला आणि मला बापापासून धोका आहे. आता थोडंसं स्ट्रिक्ट वातावरण घरात करायला पाहिजे. तुमचं काय मत आहे? आता हे गावातले जे पुढारी आहेत, हे पाटील, सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष विध्यक्ष, 17 तारखेला शाळा उघडणार आहे. 18-19 तारखेला पोलीस स्टेशनला पत्र द्या आणि शाळेच्या परिसरात शाळेत नसणारा भंगार माल जो हिंडतो तो एकदा रिपीट करून आणा, तरच ही गोष्ट जागी होईल. तुमचं काय मत आहे? ही शाळेच्या भोवती जी भंगार क्वालिटी मंडळी हिंडती, 70ची पल्सर, 10चा मोबाईल, स्वाक्सचा असा घाण वास, बगलात गोचिड्या, 1 साइड भांग. विनोद समजू नका. आपल्या मुलीला दुसरा मुलगा बाहेरचा येऊन छेड काढतो, याला आपल्यातलं कोणीतरी फॉर असल्याशिवाय हे घडू शकत नाही, हे ध्यानात ठेवा. आणि एवढ्या गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर 150 वर्षाचा बेलापूरचा सप्ताह सफल होईल आणि हीच 2019ला वारी होईल. तुम्ही श्रीमंताच्या दारातला गडी होण्यापेक्षा संताच्या दारातला कुत्रा व्हा. आणि तिथं तुम्हाला काय ऐकायला मिळेल? तर तिथं जे ऐकायला मिळेल ते भजनच असेल. आणि भजन ऐकण्यासाठी तुम्ही काय व्हा? कामारी बाटी का सेविता सेवक, कामारी बाटी का सेविता सेवक, कामारी बाटी का सेविता
झाला भूता नम्र झाला भूता तेरे कोंडिले आनंदा तेरे कोंडिले आनंदा कोंडिले आनंदा तेरे कोंडिले आनंदा तेरे कोंडिले आनंदा तेरे कोंडिले आनंदा नम्र झाला भूता तेरे कोंडिले आनंदा तेरे कोंडिले आनंदा तेरे कोंडिले आनंदा नम्र झाला भूता तेरे कोंडिले आनंदा तेरे कोंडिले आनंदा तेरे कोंडिले नम्र व्हा नम्र व्हा. मग तुम्ही म्हणाल महाराज पोरींना सांगितलं गावालाही सांगितलं पोरांना काही सांगितलं नाही. आता पोरानं ही कॉलेजची पोरं आता 2-3 वाक्य ऐकाल का तुम्ही म्हणा यांच्या सांगितलं सारखं सांगितलं असेल तर नाही ऐकाल का आता किती शिका तुम्ही शिकायलाच पाहिजे. फक्त एक वाक्य ऐका पोरानं तुम्ही किती मोठे व्हा आईच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नका बापाची मान खाली होऊ देऊ नका हिंदू संस्कृतीला कलंक लागू देऊ नका आणि संत चरित्राचा अपमान होऊ देऊ नका. अपमान होऊ देऊ नका संत चरित्राचा अपमान नका होऊ देऊ. आपल्याला वागता आलं नाही तसं तर वागू नका पण फक्त पोरांनो व्यवसायाकडे वळा आणि आदर्श नागरिक बना. एक वाक्य सांगू का पोरांनो जगाच्या पाठीवर एकच पाय असा झाला एकच पाय महिला मंडळ एकच पाय असा झाला का तो जगाच्या बापाने हातात धरला. तो पाय होता आमच्या जिजाऊचा आणि तो पायात धरला पांडुरंग परमात्म्याने. का धरला माहिती का जिजाबाईच्या पायाची धूळ देवाच्या जिभेला लागावा ही देवाची इच्छा होती. देव इच्छी राजा चरणाची माती धावत चालती मागे मागे धावत चालती मागे मागे धावत चालती मागे मागे देव इच्छी राजा चरणाची माती धावत चालती मागे मागे धावत चालती मागे मागे धावत चालती आणि पोरांनो मोबाईलचा वापर कमी करा. भरमिष्ट व्हाल तुम्ही भरमिष्ट. फार येडे झाले लोक मोबाईल आला आणि लगविला आली त्यांच्या येईलच नाही खोल्यो. आणि महिला मंडळाला अरे मला खुणवायचं का नाही वाजले किती तुमचं कीर्तन आहे कवर विठाल विठाल तुम्हाला जेवायचं असेल अजून नाही आज जेवायचं सुद्धा नाही. विठाल विठाल पाया पडून सांगतो हे मुद्दे काळाची गरज आहे. गाव पातळीवर काय आणि एक ध्यानात ठेवा काही गोष्टी सरकारनेच करायच्यात असतात असं नाही त्या गाव लेवलला आपण राबवायच्या. उदाहरणार्थ शाळेच्या परिसरात भंगार भुंगार पोरं फिरून न देणे हे काम कोणी केलं पाहिजे गावाने. आता इथून पुढे गावांमध्ये लग्न करायचे आहेत लग्न साधे करायचे लग्नामधला काही खर्च गाव विकासासाठी करायचा किंवा मंदिरासाठी करायचा हा निर्णय कोणी घेतला पाहिजे गावाने. गावातल्या वरातीची दारू बंद करून त्याऐवजी गरिबाला एखाद्या मुलीचं शिक्षण करा एक मुलगा आदर्श बनवा. आज महाराज विद्वत्तेला किंमत आहे बाकीच्याला किंमत नाही. लग्न साधे करा मुलीच्या नावे 50,000 टाका मुलाच्या नावे 50,000 टाका मस्तपैकी देवळात जाऊन लग्न करून टाका म्हातारपणीचे 6 लाख रुपये राहतील टिचीत. लग्न साधे केले तरी मुलं होतात. पण इथून पुढचा काळ वाईट येणार आहे कारण या जगात कुणी कुणाचं नाहीच आहे. नाही रे